वाईज वर्ल्ड रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित आजच्या उद्बोधन वर्गात सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजचे वक्ते माननीय जगदीशजी कुलकर्णी सर, संस्थेच्या अध्यक्ष स्मिता खानापुरे मॅडम, सचिव प्राध्यापक डॉक्टर प्रीती पोहेकर मॅडम आणि या ऑनलाईन सेशनला उपस्थित सर्व श्रोत्यांचं मी राजश्री पोहेकर शब्दसुमनांनी स्वागत करते. उद्याच्या शिक्षक दिनानिमित्त आज शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. वाईज वर्ल्ड रिसर्च अँड इन्स्टिट्यूट तर्फे हा कार्यक्रम घेतला जात आहे. आज आपल्याला लाभलेले वक्ते हे शिक्षण आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रातले अनुभवी असे वक्ते आहेत. आपण सरांचं भाषण किंवा मार्गदर्शन ऐकण्यापूर्वी एकदा मी संस्थेचा आणि सरांचा तुम्हा सर्वांना परिचय करून देते. सर्वप्रथम वाईज वर्ल्ड ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ची थोडक्यात माहिती सांगते. वाईज वर्ल्ड बौद्धिक शब्द आणि नावाप्रमाणेच बौद्धिक क्षमता अध्ययन आणि त्याचं शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन या विषयावर काम करणारी आमची संस्था आहे. विशेषतः कामकरी महिलांना तणाव व्यवस्थापन, क्षमता बांधणी याविषयीचं प्रशिक्षण संस्थेमार्फत दिलं जातं. कामकरी महिलांसोबतच कामकरी पुरुष हा देखील संस्थेच्या कार्याचा भाग आहे. त्यासोबतच अभ्यासार्थी, विद्यार्थी हे देखील संस्थेच्या कार्यक्षेत्रात आलेले आहेत. खरं तर सध्याच्या व्यावसायिक युगात प्रत्येक गोष्टीचा मोबदला घेता जातो. विशेषतः आजच्या कोचिंग क्लासेस संस्कृतीमध्ये आमची संस्था अनेक प्रकारचं शिक्षण, प्रशिक्षण मोफत देत आहे. आतापर्यंत संस्थेनं शिक्षक, पोलीस, राजकीय क्षेत्रातल्या महिला यांच्यासाठी औरंगाबाद आणि लातूर शहरांमध्ये प्रशिक्षण घेतले आहेत. लॉकडाऊनच्या सध्याच्या काळात ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्था काम करत आहे. लॉकडाऊनपूर्वी संस्थेनं कायम क्षेत्र कार्यावर अधिक भर दिला आहे. मात्र सध्या ते शक्य नाही हे लक्षात घेऊन ऑनलाईन लेक्चर्स तसंच व्याख्यानं संस्था घेत आहे. चांगलं भाषण माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू शकतं. त्यामुळे समाजात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बदल घडवण्याच्या हेतूनं आम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम बनलो आहोत. संस्थेच्या कार्यकारिणीनं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस इथे काही कोर्सेस केलेले आहेत आणि त्या माध्यमातून स्वतःचे असे काही मॉड्यूल्स संस्थेनं बनवले आहेत. आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा, समाजाचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे आणि विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षक आणि पालक या दोघांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. हे लक्षात घेऊनच संस्था विविध विषयांवर, विविध शैक्षणिक समस्यांवर नेहमीच लक्ष देऊन असते आणि त्यामुळेच आजच्या शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला संस्थेने हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत श्रीयुत जगदीश सुधाकरराव कुलकर्णी. कुलकर्णी सरांचं शिक्षण MA इतिहास, भूगोल BEd असं आहे. 2000 ते 2003 त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. 2003 मध्ये ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वळले. रुद्राणी इन्फोटेक लिमिटेड या कंपनीचे ते जिल्हा समन्वयक, राज्य समन्वयक आणि आता AGM ॲडमिन या पदावर कार्यरत आहेत. 7/12 संगणकीकरण, नागरी सेवा केंद्र, आधार नोंदणी अशा विषयात महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि झारखंड राज्यात त्यांनी काम केलं आहे. एवढा सरांचा या क्षेत्रातला अनुभव मोठा आहे. 2012 मध्ये स्वतःची वेदश्री इन्फोटेक कंपनी सरांनी स्थापन केली. त्याचे ते डायरेक्टर आहेत. सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी लातूर इथं 2009 ते 2013 या काळात सीड इन्फोटेकची फ्रँचायझी त्यांनी चालवली. TCSचा एक कॅम्पस इंटरव्ह्यू सरांनी घेतलेला आहे आणि ज्या इंटरव्ह्यूला त्या काळात 450 विद्यार्थी होते. ISO ऑडिटर्स म्हणून सरांनी काम केलं आहे. प्रशासनातील अभिनव प्रयोगाबाबत राजीव गांधी प्रगती अभियानात सरांना राज्यस्तरीय पारितोषिक मिळालेलं आहे 2006-07ला. गेल्या वर्षी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षण विभाग यांच्यासोबत 8वी ते 10वी गणित आणि विज्ञान शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचं नियोजन आणि अंमलबजावणी सरांनी केलेली आहे. म्हणजे तांत्रिक बाजू तर सर अतिशय उत्तमपणे सांभाळतात, त्याचबरोबर सर शैक्षणिक बाजू आणि प्रशिक्षणाची बाजू ही अत्यंत उत्तमपणे हाताळत आहेत. शिवाय आभासी वर्ग,
व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना सरांनी राबवली आहे. खूप आता सध्या ज्याची गरज आहे, सध्याच्या काळात ह्याचं व्हर्च्युअल क्लासरूमचं, ऑनलाईन क्लासेसचं महत्त्व खूप वाढलं आहे आणि सरांनी हे फार पूर्वीच ओळखलं कदाचित. तर या व्हर्च्युअल क्लासरूम्सच्या माध्यमातून एक सेंटर स्टुडिओ आणि 20 शाळांची जोडणी पहिल्या टप्प्यात सरांनी केली आणि आता 33 शाळांची जोडणी करण्याचं काम सुरू आहे. खरंच हे काम खूप मोठं आहे. फक्त परिचयात सांगण्या इतकं ते सोपं आहे, पण ते किती मोठं असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो की एका शाळेवरून सरांनी 33 शाळांच्या जोडणीचं काम सुरू केलं आहे. याशिवाय सर रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे लिटरसी डायरेक्टर आहेत. कोरोना काळात शिक्षकांचं ऑनलाईन तांत्रिक प्रशिक्षण त्यांनी मागच्याच महिन्यात पूर्ण केलं आहे, ज्यात 1000 शिक्षकांचा सहभाग होता. खूप मोठी संख्या आहे ही. 1000 शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं फारच मोठं काम सरांनी केलेलं आहे. आणि इतका हा सगळा अनुभव आणि इतकं हे सगळं काम जेव्हा वाचलं तेव्हा खरोखरच सरांच्या मार्गदर्शनाची मला पण खूप उत्सुकता लागली आहे. आणि सरांचं अजून एक उल्लेखनीय काम म्हणजे सर हॉटेल विठ्ठल कामतची फ्रँचायझी सरांकडे आहे. सर ती फ्रँचायझी चालवतात. तर असं सर्वसमावेशक किंवा 3-4 क्षेत्रात एकाच वेळी काम सर करत आहेत, म्हणजे नक्कीच आज आपल्याला अतिशय छान सगळं ऐकायला मिळणार आहे. तेव्हा मी जास्ती न बोलता आता सरांचा परिचय ऐकल्यावर मला माहिती आहे तुम्हा सर्वांनाही सरांच्या भाषणाची, मार्गदर्शनाची उत्सुकता लागली असेल. सर, मी आपल्याला विनंती करते की आपण मार्गदर्शन करावं. आपण बघतो की वेद आणि सूत्रांच्या कालखंडातील शिक्षणाकडे तुम्ही जर पाहिलं तर यात मुख्य जो गुण होता शिक्षणाचा तो होता नैतिक मूल्य, आणि तोच पूर्ण शिक्षणाचा मूळ धागा होता. एक लक्षात घ्या की हे मी मुद्दाम सांगतोय कारण नैतिक मूल्य जो आहे तो हाच नैतिक मूल्याच्या आधारे तो शिक्षक, तो विद्यार्थी आणि तो पालक याच्या भूमिका बदलत गेलेल्या आहेत. कारण हे जे नैतिक मूल्य हा शिक्षणाचा मूळ धागा होता तो त्यावेळेसच्या समाजाच्या अनुसरून होता, समाजाच्या रचनेच्या अनुसरून होता. आणि मूळ सांस्कृतिक देशकालानुसार ती सगळी शास्त्र होती, शिवाय तत्वज्ञानासारखे विषय होते आणि पाठ्यपुस्तक आधारित शिक्षण नव्हतं. म्हणजे एक सिलेबस होता, त्या सिलेबस मधले ते पहिलं प्रकरण घटक नियोजन ते पहिल्या ह्याच्यामध्ये ते शिकवलं पाहिजे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते शिकवलं पाहिजे, 6 माही परीक्षा घेतली पाहिजे, घटक चाचणी घेतली पाहिजे, असं नव्हतं. तर एक संशोधक बनून अभ्यास करण्याची एक वृत्ती त्या काळामध्ये होती. आता मुलगा जर संशोधक म्हणजे विद्यार्थी जर संशोधक म्हणून अभ्यास करण्याची वृत्ती जोपासून जर ते शिक्षण घेत असेल तर गुरु कसा असला पाहिजे बघा त्या काळामधला. म्हणजे आपण बऱ्याच जणांनी चाणक्य सिरियल बघितली असेल किंवा चाणक्यावर वाचन केलं असेल तर शिष्य काय करतोय याची एक वेवलेंथ गुरु सोबत होती. म्हणजे चाणक्य असे ध्यान लावून बसायचे आणि चंद्रगुप्त काय करतोय आता तो कुठल्या प्रसंगात असेल एवढी टेलिपॅथी म्हणजे त्यांचे बाबच होते त्या काळामध्ये. उगा लय शाणा त्याच्यासोबत वृत्तीने त्यावेळेस विद्यार्थी अभ्यास करायचा आणि म्हणून तशा पद्धतीने त्याची जी गुण प्राप्त करण्याची जी दिशा होती ती एका पात्रतेला त्याला नेऊन ठेवायची. आता पुढे जर आपण गेलो, ज्यावेळेस इसवी सनाच्या 7व्या शतकाचा जर आपण विचार करायला लागलो तर यामध्ये व्याकरण, हस्तकौशल्य, वैद्यक शास्त्र, न्यायशास्त्र, अध्यात्म अशा क्रमाने शिक्षण दिलं जाऊ लागलं. आणि विशेष म्हणजे या काळामध्ये जे शिक्षण दिलं गेलं त्या शिक्षण पद्धतीचं म्हणजे आपण बघतोय की प्राचीन काळामध्ये वेदशास्त्रामध्ये जे शिक्षण दिलं गेलं ते नैतिक मूल्याच्या आधारे शिक्षण दिलं गेलं. 7व्या शतकामध्ये जे शिक्षण दिलं गेलं या शिक्षणाची एक विशेष पद्धती होती ते म्हणजे वादविवाद करण्याची क्षमता किती चांगली आहे आणि त्या वादविवाद करण्याच्या क्षमतेवरून त्याचा दर्जा ठरवला जात होता. म्हणूनच मोठ्या मोठ्या वादसभातूनही विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत होतं. जसं की हा कालखंड तुम्ही जर बघितला तर बौद्ध धर्माचा कालखंड होता. आद्य शंकराचार्यांचे अनेक विद्वांशी झालेले शास्त्रार्थ अजूनही प्रसिद्ध आहेत. आणि हे शास्त्रार्थ म्हणजे काय तर वादविवाद किंवा चर्चासत्र. यातून काय होतं तर तुम्ही जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते ज्ञान प्राप्त किती झालंय ह्याची ती परीक्षा व्हायची. आजच्यासारखं केवळ एमसीक्यू टाईपची प्रश्नपत्रिका होती
एक 2 3 4 पर्यायापैकी कुठला पर्याय निवडला आणि मग आमचे विद्यार्थी त्याच पद्धतीने तयार झाले की, आणि म्हणजे मूलभूत संकल्पनाला कुठंच हात घातला जात नव्हता. उत्तर कुठली 4 येतात ती 4 उत्तर शिकवली जायची. हे आलं तर ए लिहायचं, ते आलं तर बी लिहायचं, ते आलं तर सी लिहायचं. अशा पद्धतीची ऑब्जेक्टिव्ह आजची जी पद्धती आहे तशी नव्हती. एक वादविवाद केला, आणि हे वादविवाद जर करायचं असेल तर त्याच्यासाठी खूप सांगोपांग अभ्यास त्यावेळेस करावा लागत होता. आणि मग त्याचा अभिमान जो आहे ते सुद्धा पालक बाळगायचे. असा हा 7व्या शतकातला काळ होता. आपण जर मुस्लिम अंमलातली शिक्षण पद्धतीचा विचार करायला लागलो 13व्या-14व्या शतकामध्ये जर आपण आलो, तर या शतकामध्ये एक धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पनाचा सगळ्या हिंदुस्थानातल्या शिक्षणावर एक प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. मग तो कशामुळे असेल? राजकीय कारणामुळे असेल किंवा इतर कारणामुळे असेल. कारण इस्लाम धर्माचं सर्व शिक्षण धर्म व नीती याच्या भोवती केंद्रित होतं, आणि मग इतर धर्म सुद्धा त्याच पद्धतीचं शिक्षण धर्माभोवती केंद्रित इतर समाजाचंही झालं होतं. आता इथपर्यंतची जी शिक्षण आणि त्यावेळेसचे समाज मन आपण पाहिलं, इथून पुढे म्हणजे प्लासीच्या लढाईनंतर 1757च्या नंतर जेव्हा आपण ब्रिटिशाची ईस्ट इंडिया कंपनीला सर्वाधिकार मिळायला सुरू झाले 1857 नंतर, आणि त्यानंतर अनुकूल शिक्षण पद्धतीचे, त्यांना जे ब्रिटिशांना अनुकूल आहे अशा शिक्षण पद्धतीचा जेव्हा अंमलात यायला सुरुवात केली, आणि हे बदलाचं वारं जेव्हा स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत नित्य चालू राहिलं, या संपूर्ण काळामध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या विचारसरणीत आमूलाग्र बदल झाला. या पूर्वीपर्यंत तो शिक्षक, तो विद्यार्थी आणि तो पालक त्या नीतिमूल्यांबद्दल काम करत होता, त्या समाजाबद्दल काम करत होता, त्या राष्ट्रप्रेमाबद्दल काम करत होता. आता मात्र ब्रिटिशांनी ही जी शिक्षण पद्धती आणली ही त्यांना अनुकूल आणल्यामुळं या तिघही आधारस्तंभामध्ये, ज्याला आपण आधारस्तंभ म्हणू शिक्षणाचे, या तिन्ही आधारस्तंभामध्ये आपल्याला आमूलाग्र बदल झालेले दिसून येतो. तसे काही मुद्दे जर पाहिले ना, तर आधीच्या धर्मकेंद्रित शिक्षण पद्धतीमध्ये जे वंचितांना शिक्षण प्राप्त नव्हतं, जे हिरावून घेतलं गेलं होतं, ते या ब्रिटिश कालखंडामध्ये त्यांना ते परत मिळालं. हा एक चांगलाच परिणाम होता. इंग्रजी भाषा असो, तत्वज्ञान असो, तांत्रिक किंवा वैद्यकीय शिक्षण असो, ते त्यांना मिळवणं अधिक सोपं झालं विद्यार्थ्यांना या काळामध्ये, आणि औद्योगिकीकरणाच्या ज्ञानाची साधना सुरू झाली. पण मित्र हो, इथंच खूप दूरगामी असे तोटे घेऊन ही शिक्षण पद्धती अस्तित्वात आली, ज्याचे परिणाम आपण आजपर्यंत भोगत आहोत. कारण काय, तर इंग्रजांना त्यांच्या वसाहती स्थापन करायच्या होत्या, आणि तिथं राज्य करण्यास त्यांचे पुरस्कर्ते तेथे निर्माण होणं त्यांना आवश्यक होतं. त्याच्यामुळं ज्या नैतिक मूल्यावर या भारतातली पारंपरिक शिक्षण पद्धती अस्तित्वात होती, ज्या शिक्षकांना बघितल्यानंतर वंदन करून त्या शिक्षकाचा हात त्या विद्यार्थ्याच्या म्हणजे डोक्यावर ठेवल्यानंतर मिळणारा ज्या आशीर्वादामध्ये रुजलेली जी संस्कृती होती, ती नैतिक मूल्यावर आधारित शिक्षण पद्धती बंद होणं या इंग्रजांना आवश्यक वाटायला लागलं. कारण हा समाज जो होता या नैतिक मूल्यावर आधारित शिक्षणामुळे बांधून होता एकदम. तुम्ही बघितलं असेल की पारंपरिक काळामध्ये गुरुची अवज्ञा केलेली कधीच तुम्हाला दिसला नाही. म्हणजे आपण एवढे सिरियल बघतो, एवढे पुस्तकं वाचतो, तर जेव्हा एखादे राजकीय गुरु सुद्धा म्हणजे गुरु वशिष्ठ जेव्हा सभागृहामध्ये रघुकुलाच्या सभागृहामध्ये येतात, जिथं आपण भगवान श्रीराम म्हणतो, ते श्रीराम सुद्धा उभे राहताना आपण पाहतो. जेव्हा सांदीपनी आश्रमामध्ये श्रीकृष्णाला म्हणजे दररोजचा स्वयंपाक करण्यासाठी चुलीला लागणारं जळण आणण्यासाठी श्रीकृष्ण जातो. खरं तर श्रीकृष्ण भगवान, आपण ज्यांना अवतार मानतो, राम अवतार मानतो, यांनी सुद्धा त्या गुरुची ती संकल्पना आपल्या डोळ्यासमोर उभी केलेली आहे, जी नीतिमूल्यावर आधारित होती. गुरुचा शब्द हा वचन होता. आणि म्हणून आपण बघतो की एकलव्यांनी सुद्धा ज्यावेळेस गुरु द्रोणाचार्यांनी त्याला मागितला, आपली गुरुदक्षिणा मागितली अंगठा म्हणून, तेव्हा क्षणाचाही विचार न करता त्यांनी तो अंगठा कापून दिला आणि द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा दिली. म्हणजे गुरुचा शब्द त्या पारंपरिक काळामध्ये अतिशय महत्वाचा मानला जायचा, अतिशय प्रमाण मानला जायचा.
अशा नैतिक मूल्यावर आधारित जी काही बांधून ठेवलेली समाज रचना होती, ती बांधून ठेवलेली समाज रचना ब्रिटिशांना आता ती तोडणं आवश्यक होतं. कारण राष्ट्राभिमान जोपर्यंत मृत अवस्थेत येणार नव्हता, जोपर्यंत शिक्षण हे सरकारी नोकर बनवणार तयार होणार नव्हतं, तोपर्यंत मानसिक गुलामी स्वीकारण्यासाठी हा देश तयार होणार नव्हता. आणि म्हणून ब्रिटिशांनी तशा पद्धतीची शिक्षण पद्धती आणली, ज्याला अनेक राष्ट्रपुरुषांनी विरोधही केला, त्याच्यासाठी अखंड लढा दिला. पण शेवटी ते काळाच्या ओघात पुढे आलं आणि याच ठिकाणी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची भूमिका बदलली. आपण आपली इतिहासा संदर्भात जर इतिहासही संदर्भ मांडतोय मी आता, कारण हे विसरू नका की आपली भूमिका नोकर बनण्याचं शिक्षण सुरू झालं, आपण आपलं मूल्य विसरून केवळ नोकरी आणि पैसे कमवण्याचं साधन ठरवून बसलो शिक्षण म्हणजे. आणि मग विद्यार्थी, गुरु आणि पालक हे तिघेही शिक्षण पद्धतीत केवळ नोकरीसाठीच चालवणार आहेत, तोपर्यंत खरी उन्नती ह्या देशाची होणार नाही. हे तिघेही, जोपर्यंत गुरु, शिक्षक आणि पालक हे नोकरीसाठी शिक्षण म्हणून जोपर्यंत आता चालणार आहेत, तोपर्यंत ह्या देशाची उन्नती होणार नाही. बघा, शैक्षणिक धोरण काय असावं, काय नसावं, त्याचा आराखडा काय असावा, काय नसावा, हा विषय देश पातळीवरचा आहे. पण जरी तो देश पातळीवरचा असला तरी सुद्धा त्यामध्ये आपली भूमिका काय असावी याचा पुनर्विचार होणं मात्र अत्यंत आवश्यक. किती सुयोग्य होत आहे आपण जाणतो ना. जर द्रोणाचार्य जर केवळ इतर काही जमत नाही म्हणून शिक्षक झाले असते, तर इतके मोठे शासन संस्कार करण्याची ताकद ज्या गुरुमध्ये होती. आपण नेहमी संस्कार हा शब्द वापरतो ना, पण तो इतका सरळ अर्थी नाहीये. कारण संस्कार हे बुद्धीवर करायचे नसतात, तर ते अंतरात्म्यावर होत असतात. आणि आज हाच मोठा प्रश्न शिक्षकांसमोर आहे बरं का. कारण ज्या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये, पारंपरिक पद्धतीमध्ये, भावंडामध्ये सहजीवनाची सुरुवात विद्यार्थी करायचे, त्यांना कधी कधी आपल्या इच्छावर पाणी सोडावं लागायचं. कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक कुटुंबाच्या परिस्थितीनुसार मिळत होती असं नाही ना. पण आज तशी परिस्थिती नाहीये. आज कसं झालेलं आहे, आज विभक्त कुटुंब पद्धतीची सुरुवात झाली आणि या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये हम दो आणि हमारे दो, आणि मग त्या दोसाठी आम्ही काही करायला तयार आहोत. त्यांनी आज जेवण नाही, मला मोबाईल घेतल्याशिवाय जेवण नाही म्हटलं की वडील बाजारात जाणार आणि नवीन मोबाईल घेऊन येणार. आणि मग अशा संस्कारामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्याकडे आता इंटरनेट आहे, आमच्याकडे आता टीव्हीचे सिरियल्स आहेत, ज्या टीव्ही सिरियल मध्ये कौटुंबिक एकात्मतेच्या भावनेपेक्षा ते कुटुंबामध्येच कसे एक दोन विलन दाखवणं, अशा संस्काराचे सगळे सिरियल्स आहेत. आणि मग अशा संस्कारामध्ये वाढलेला जो विद्यार्थी आहे, अशा विद्यार्थ्यावर पुन्हा हे सगळे संस्कार झालेले काढणं आणि चांगले संस्कार करणं हे आजच्या शिक्षकांसमोर एक मला वाटतं खरं तर मोठं आव्हान आहे. आणि म्हणून शिक्षकांची भूमिका सुद्धा बदलली. आता या काळामध्ये पालकांची भूमिका अशी असली पाहिजे की अशा पद्धतीचे जे संस्कार मुलावर होत आहे तर ते न होऊ देणं, आणि शिक्षकांना ते पोचण्यासाठी खूप काळ न लागता चांगले संस्कार करण्यासाठी वेळ मिळावा अशा पद्धतीचं. आणि म्हणून जे काही संस्कार आहेत ते बुद्धीवर करायचे नसतात, ते अंतरात्म्यावर करायचे असतात. आपल्या सबकॉन्शियस पर्यंत जायला पाहिजे. तसं असेल तर प्रत्येकाचे मार्ग हे भिन्न आहेत. कारण कसं आहे, त्या विद्यार्थ्याचा स्थायी भाव आहे, तो नेमका कसा आहे आणि त्याला कुठल्या ज्ञानाची जोड देणं आवश्यक आहे. त्याची वृत्ती जर संशोधक असेल तर त्याला एक संकल्पनात्मक अभ्यासाला प्रेरित केलं पाहिजे. त्या अनुषंगाने त्याला आहे ते सरकारप्रणीत शिक्षण दिलं पाहिजे. हे झालं केवळ उपयोजित शास्त्रासंबंधी, ज्याला आपण ऍप्लिकेशन नॉलेज असं म्हणतो. पण सोबतच त्याला सामाजिक मूल्य, नैतिक मूल्य, राष्ट्रप्रेम, भूतदया, इतर अनेक विषयाचं ज्ञान त्याला ज्ञात करून दिलं पाहिजे. दंतकथामध्ये किंवा पुराणामध्ये आपण अनेक अशा विद्या वरदान देवांनी दिल्याच्या आपण पाहतो ना. पण त्या प्रत्येक विद्येसोबत किंवा त्या प्रत्येकासोबत ती देवता त्याला असा एक उहे देत असते की ह्याचा उपयोग जोपर्यंत तू समाज कल्याणासाठी करतोय तोपर्यंत ही विद्या तुला जमेल, आणि ज्या दिवशी तू ह्याचा उपयोग समाज कल्याणासाठी करणार नाही त्या दिवशी तुझ्या या विद्येने वाईट होईल, असं देवता सुद्धा आधीचे वरदान देत असताना, विद्या देत असताना सांगायचे. म्हणजे इतक्या प्रतीचं शिक्षण दिलं जायचं, याला म्हणतात संस्कार.
शिक्षक आणि पालक आपण जे करतोय ते संस्कार मग म्हणजे समर्थ रामदास स्वामी एका ठिकाणी म्हणतात की पोट भराया कारणे नाना विद्या अभ्यास करणे त्यास ज्ञान म्हणजे परी तेणे सार्थक नाही. केवळ अर्थार्जनासाठी घेतलेलं ज्ञान सुद्धा तोपर्यंत सार्थकीला लागत नाही जोपर्यंत त्यातून काही समाज सेवा देश सेवा घडत नाही. केवळ स्वार्थ केंद्रित शिक्षण जर छत्रपतींना दिलं गेलं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं गेलं असतं, तर आज आपण नावालाही उरलो नसतो. याच्यापेक्षा वेगळं उदाहरण काय द्यावं? कारण अर्थार्जनाला पर्याय आहे असे माझं अजिबात मत नाहीये, ती तर वास्तविकता आहे. पण तेच केवळ ध्येय असू शकत नाही. कारण आपण केलेल्या कार्यातून आपल्याला जर समाधान मिळत असेल, असं कार्य होत असेल तर ते खरं सार्थक कार्य आहे. जे आज आमचे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असताना स्वतःचा त्या व्यवसायाचं त्यांना समाधान मिळावं. आणि असं समाधान मिळत असेल तर ते कार्य सार्थक आहे. वर्क अँड लाईफ बॅलन्सला खूप महत्व दिलंय. त्याच्या प्रत्येक कामगाराला यासाठी प्रशिक्षित केलं जातं. याचं मुख्य कारण काय? तर केवळ मशीन सारखे दिवस रात्र काम काम पैसा पोझिशन पद आणि मग यामागे धावण्यामध्ये व्यक्तीचं वैकाल लागतं आणि माणूस तर भावना प्रधान आहे. केवळ भावनेच्या समाधान मिळवण्याच्या त्याच्या मूलभूत गरजापोटी तर तो हे सर्व करतोय आणि तेच नाही मिळालं तर मग डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, व्यसन आणि मग परिणामी काय तर आत्महत्या. आपण बघतोय मागचे 2 महिने 3 महिने आपण तेच बघतोय टीव्हीवर. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत. म्हणजे मी तर घरी आल्यानंतर मुलांना म्हणत असतो, अरे आज माझा अभ्यास करायचा राहिलाय, लावा बरं बातम्या, काय चालू आहे बघू द्या, उद्याचा पेपर द्यायचंय. म्हणजे हेच. आणि मग मूल्यांची आणि संस्कारांची कमी जर पालकांना दिसत नसेल तर एकदा मेट्रोमध्ये जाऊन पहा, सिटीमध्ये जाऊन पहा. जे गलेलठ्ठ पगार मिळणारे जे तरुण आहेत ना, ते नेमकं काय करतायत तर महिन्याभरातली अर्धी अधिक कमाई ही बार आणि यासाठीच पूर्वीची शिक्षण पद्धती आजपेक्षा श्रेष्ठ होती. जी गुरुकुली होती, म्हणजे त्या गुरुकुलामध्ये ज्या गुरुच्या घरी तिथं ना रंक होता ना राव होता, सगळे समान. म्हणजे एकाच सांदीपनी आश्रमामध्ये श्रीकृष्णही शिकला. आणि त्याच आश्रमामध्ये सुदामाही शिकला. जे आपण सुदामाला दरिद्री ब्राह्मण म्हणतो आणि त्या कृष्णाला आपण भगवान श्रीकृष्ण असं म्हणतो. म्हणजे जिथं समानता होती, जिथं गुरुने घालून दिलेली शिस्त पाळणं, त्यांचं ज्ञान लालसेनं तिथं सगळी सेवा करणं, नित्य सहवासात राहून त्यांचा आचार विचार शब्द टिपत राहणं, असं सगळं होतं. आणि मग आपण हे सगळं बघितलं की असं वाटतं की म्हणजे गुरु आणि शिष्य, जसं की आपण कुठल्याच एका शिक्षणाचं म्हणजे आता आपण काय होत आहे, पालकांचं कसं झालेलं आहे, पालकांनी आपल्या पाल्यावर अमुक एक शिक्षण घे ही सक्तीच योग्य नाहीये खरं तर. कारण तुमच्या राहिलेल्या अपेक्षाची पूर्ती तुम्ही वेगळ्या विषयात रस असलेल्या पाल्याकडून का करता? कोणी व्यक्ती ज्यावेळी त्याच्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत असतो ना, तेव्हा तो हा त्याच्या क्रिकेटच्या मध्ये तहानभूक विसरून त्यांनी पूर्ण परिश्रम केले. आचरेकर आणि म्हणून एकदा मी विचारलं की तुम्हाला तिकडे मरणाची भीती वाटत नाही का हो? कारण ते अशा सगळ्या विपरीत परिस्थितीत तुम्ही तिकडे जगता. तर त्यांचा उत्तर जे होतं ते खूप विचार करण्यासारखं होतं. ते एका वाक्यातच मला त्यांनी सांगितलं की म्हणाले, मला भीती नाही वाटत, कारण मला ते करण्यास कोणी बळजबरी केलेली नाही, तो माझ्या आवडीचा भाग आहे. म्हणजे बघा, माणूस स्वतःच्या पॅशनसाठी इतका टोकाचा समर्पित होऊ शकतो
तेव्हा अमुक एक शिक्षणासाठीचा आग्रह हा अत्याधिक चुकीचा आहे. थोडंसं आता हे मूल्याधारित शिक्षणाचं महत्व आपण पाहिलं, थोडंसं अध्यापन. आता अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याची, जसं की अध्यापनाची जी व्याख्या, स्वरूप, अध्यापकाचे कार्य हे प्राचीन काळापासून बदलत आलेलं आहे. कारण हा अध्यापन हा जो शब्द आहे तो मुळात प्रयोजक शब्द आहे, शिकावयास प्रेरणा देणारा शब्द आहे. म्हणजे आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टीने प्रेरणा आणि मार्गदर्शन खरं तर हेच अध्यापनाचं सारसर्वस्व आहे. त्याच्यामुळे अध्यापन करणारा जो शिक्षक किंवा शिकवणारा जो विद्यार्थी आहे यांना जोडणारी अध्ययन ही फल आणि निवेदन, विवरण असेल, चर्चा, मार्गदर्शन इत्यादींचा समावेश असलेली कृती आहे, ज्यामध्ये मग उद्दिष्ट असतील, अभ्यासक्रम असेल किंवा अध्यापन प्रसंगाची योजना असेल किंवा अध्यापन पद्धती असेल म्हणजे शिकवण्याची पद्धती असेल किंवा जी उद्दिष्ट आपण ठरवलेली आहेत. म्हणजे आम्ही बीएडला असताना अशी उद्दिष्ट ठरवली जायची की या पाठानंतर मुलामध्ये हे बदल होताना तुम्हाला दिसतील, तर त्या उद्दिष्टांच्या सफलतेचं ते मूल्यमापन, अशा 5 गोष्टींचा या सगळ्या अध्यापन प्रक्रियेमध्ये समावेश होतो. त्याच्यामुळे अध्यापन प्रक्रियेचं स्वरूप हे खूप व्यापक आहे. म्हणजे ज्ञानदानाच्या हेतूनं माहितीचे पुंज विद्यार्थ्याच्या हवाली करणं, संचित ज्ञान हेच काय ते ज्ञान व त्याचे रक्षण झाले पाहिजे, अशा कल्पना सगळ्या पूर्वी होत्या. आता उत्तरोत्तर कल्पना बदलत गेल्या. त्याच्यामुळे शिक्षण आणि जीवन यांचा परस्पर संबंध आहे आणि ज्ञानाकरता ज्ञान हे जसे एका अर्थी युक्त आहे तसे शक्य तेथे व्यवहारातही त्याचा उपयोग करता आला पाहिजे, हे युक्त आहे. म्हणून ज्ञानप्राप्तीबरोबर ज्ञानाचे उपयोजन म्हणजे ज्ञानाचा उपयोग करता आला पाहिजे मिळालेल्या, आणि कौशल्याची प्राप्ती यांना महत्व दिलं गेलं पाहिजे या आधुनिक शिक्षणामध्ये. तसं अनेक दृष्टिकोन व मूल्य शिक्षकाकडून विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होतात. आता हे लक्षात घ्या बरं का, कारण अनेक दृष्टिकोन आणि मूल्य शिक्षकाकडून विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होतात. ह्या विषयावर मी पुढे येणार आहे ज्या आजच्या एज्युकेशन मध्ये. कारण अध्यापन हे केवळ ज्ञान संक्रमण नसून विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीचा आणि विचारशक्तीचा विकास करणारे हे पैलू आहे. त्यांना एक विविध कौशल्य प्राप्त करून देणारे ते पहिले, चांगल्या सवयी लावणारे त्या गोष्टी आहेत, त्यांची अभिरुची आणि सौंदर्य दृष्टीचा विकास करणारे ते विषय आहेत, आणि त्यांचं जीवनाविषयीचा दृष्टिकोन आणि मूल्यांची जोपासना आणि काहीतरी नवीन करण्याची शक्ती, त्यांची बुद्धी विकास करण्याचं हे अध्यापकांचं कार्य. आणि म्हणून विद्यार्थी शिकला याची साक्ष काय, तर ती त्याच्या वर्तनात दिसली पाहिजे. केवळ कॉलेजमध्ये जाऊन गेला म्हणजे शिकला, शाळेमध्ये गेला म्हणजे शिकला, त्याच्या ती वर्तनात दिसली पाहिजे. आणि म्हणून अध्ययन, संस्कार ग्रहण म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यातील क्रिया प्रतिक्रियांच्या ह्या 2 बाजू आहेत. आता विषय खूप मानण्यासारखे. माझ्या बीएडला असताना असं सांगायचं की विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र हा एक बीएडचा खरं तर स्पेशल विषय आहे, आणि त्याच्यात असं सांगायचं आहे की विद्यार्थ्यांना पूर्वानुभव घेऊन एखाद्या पाठाचं आपण शिक्षकांनी शिकवलं पाहिजे. आता बघा, आता पालकांसाठी बोलतोय आणि विद्यार्थ्यांसाठी बोलतोय की आज विद्यार्थ्यांना काय पूर्वानुभव आहे. आमच्या लहानपणी आम्ही जेव्हा, म्हणजे आज आपण म्हणतो चेष्टेमध्ये सुद्धा म्हणतो की शहरामध्ये दूध कोण आणून देतो, तर दूधवालाच देतो. आपल्या लहानपणी कसं होतं, गोठ्यामध्ये गायी असायच्या, तिथं दूध काढलं जायचं, पत्र्याच्या त्या कुडामध्ये आकडे अडकवलेले असायचे आणि ते काढलेलं दूध त्या बकेटामध्ये अडकून तिथं ठेवलं जायचं आणि आपण ते दूध प्यायचं. हा आपला पूर्वानुभव होता. आणि म्हणून आपल्याला वर्गात शिकवत असताना त्या पूर्वानुभवाचं ज्ञान व्हायचं. आपण बांधावर फिरताना तरवटा काय असतं हे आपल्याला माहिती आहे. आता तरवट्याची भाजी कुणाला माहिती आहे का? काय पूर्वानुभव आहे विद्यार्थ्यांना? आजकाल पालक सुद्धा ना विद्यार्थ्यांना जर कुठं, म्हणजे त्यांच्या पाल्यांना जर कुठं घेऊन जायचं ठरलं तर ते कुठे घेऊन जातील, तर पुण्याजवळ, मुंबईजवळ जे रिसॉर्ट्स आहेत, जे ऍडलेब, इमॅजिका सारखे जे स्टेशन्स आहेत, तिथं ते घेऊन जातील काय. आणि मग तिथं त्यांना काय पूर्वानुभव मिळणार आहे, काय आयुष्याचा अनुभव काय मिळणार आहे, काय निसर्गाचा अनुभव मिळणार आहे. आणि तो जर मिळत नसेल तर त्या पूर्वानुभवाचा फायदा तरी शिक्षक कसा करून घेणार आहेत. म्हणजे कुठं तरी जायचं आणि तिथं हुरडा पार्टी होते, जिथं बैलगाडीची सफर केली जाते, अशा ठिकाणी जाऊन जर विद्यार्थ्यांना पूर्वानुभव द्यावे लागले तर
कसं विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवायचं हे खूप मोठं आव्हान म्हणजे मला वाटतं की शिक्षकांसमोर आज असलं पाहिजे. म्हणजे आम्ही म्हणतो की उंचावर जात असताना तापमानामध्ये कमी होतं, तापमान कमी होतं आणि मग जसं जसं आपण उंचीवर जाऊ तसं तसं हवा थंड होते. कधी म्हणजे आपण फिरायला खूप गेलो असेल पण पालकांनी तिथं गेल्यानंतर त्या अनुषंगानं कधी चपाटीपासून इथं हे तापमानामध्ये तुझ्या पाठ्यपुस्तकात आहे की हे तापमानामध्ये उंचीवर जातो तसं तसं इथं हे कमी होतं काय असं आहे का. त्याच्यामुळं हा पूर्वानुभव नाहीच आहे आजचा. म्हणजे आज तर नवरा बायको जर दोघंही पालकांचे आई वडील जर दोघेही नोकरी करत असतात ऑलरेडी मोबाईलवरला गेम विद्यार्थी आणि शिक्षकांची ना म्हणजे इकडून एक शिक्षक शिकवतात, हिंदीचे शिक्षक शिकवत होते परवा आणि ते फुलो न समाया म्हणजे मी पाहत होतो तो क्लास. फुलो न समाया हे मुहावरा त्यांनी ते हिंदीमध्ये प्रयोग करून सांगत होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना बोलताना सांगितलं की आज मेरे बर्थडे के दिन मेरे पप्पा ने मुझे गिफ्ट लाया इसे मैं फूलो न समाया. आता गिफ्ट बर्थडे मुळामध्ये असं आहे की आता आपण बघतोय की ह्याच व्याख्यानामध्ये समोरच्यांचा जर आवाज चालू असेल तर बोलणाऱ्याला सुद्धा काय कसं बोलावं ही एक द्विधा मनस्थिती असते आणि अशा द्विधा मनस्थितीमध्ये शिक्षकांना शिकवावं लागतं. कारण कसं आहे अध्यापनाची जी काही सूत्र आहेत त्याच्यामधून ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून कठीणाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे हे सगळंच असतं. त्याच्यामुळं अशा पालकांनी ज्यांचं दुर्लक्ष होत आहे म्हणजे हे कशामुळे होत आहे हम दो हमारे दो ही संस्कृती आली ना. इथं मी तुम्हाला माहितीये का आयुर्वेदामध्ये सुद्धा आजही आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा आजीचा बटव्याचा आपण किती विचार करतो. ती आजी, ते आजोबा, ती संध्याकाळची शुभम करोती, त्या मुलांना सांगण्यात जाणाऱ्या गोष्टी, मग ते ध्रुव बाळाची गोष्ट असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या गोष्टीतून त्या मुलांना संस्कार होतात. असे जर प्रयोग होत गेले, अशा जर संयुक्त कुटुंब पद्धतीचा पुन्हा एकदा आपण त्याचा स्वीकार करायला सुरुवात केलं तरी आई वडील नोकरीला असेल तर काय प्रॉब्लेम नाहीये. पण कमीत कमी या मुलांना दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे खूप अवघड आहे की अशा मुलांवर कसे संस्कार करावेत. तर संस्कार ही करण्याची बाब नाहीये. मुळामध्ये ज्या बालवयामध्ये त्या मुलाला या गोष्टींची जाणीव करून देणं आवश्यक आहे त्याच बालवयामध्ये आपण जर त्याच्या हातात ते मोबाईल दिले तर काय होणार आहे. आणि म्हणून अशा आजच्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये बघा म्हणजे आता मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की आकलन शक्तीचा आणि विचारशक्तीचा विकास करणारं शिक्षण, मूल्यांची जोपासना करणारं शिक्षण. पण जिथं म्हणजे बघा ना जिथं मी असं परवाच्या एका मंदिरामध्ये एका मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती आणि तिथं जे ब्राह्मण आले होते ते ब्राह्मण त्या मूर्तीच्या हृदयावर हात ठेवत होते आणि मंत्र म्हणत होते. सगळं झाल्यानंतर मी त्या ब्राह्मणांना विचारलं की आपण हे नेमकं काय करताय बाप्पा. तर ते म्हटले की ही मी प्राणप्रतिष्ठा करतोय म्हणजे आपल्यात जसा जीव आहे ना तसा जीव त्याच्यामध्ये येण्यासाठी त्याच्या छातीवर हात ठेवून मी मंत्रोच्चाराने त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करतो. नेमकं शिक्षक हेच करत असतात. आज विद्यार्थ्यांमध्ये आपल्या त्या डोळ्याच्या भावनेतून, त्या हावभावातून, त्या बोलण्यातून हे रुजवत शिक्षणामध्ये आहे असं मला वाटतं. आणि ही खूप मोठी शोकांतिका चॅलेंज त्या शिक्षकांसमोर आहे. कारण ज्यांना अनुभव आहे, ज्यांना 35 वर्ष 40 वर्ष शिक्षकांचा अनुभव, त्यांना तंत्रज्ञान अवगत नाहीये. त्यांच्याकडे ज्ञान खूप आहे, ते विद्यार्थ्यांना घडवू शकतात, त्यांच्या विद्यार्थ्यावर प्रभाव पडू शकतो, ते विद्यार्थ्यांची मानसिकता समजू बाकी तो काही चिंता नाही ना शकतात. पण त्यांच्याकडे तंत्रज्ञान ठीक. म्हणून कोरोना काळामध्ये की पालक घरी होते, लॉकडाऊन सर थोडं व्हिडिओ बनवा. मला असं वाटतंय की
त्यांचा आपल्याला खूप असा विचार करावा लागतो. निवडणुकीत 43 अक्षर देतो. व्हिडिओ वर राहिला तर चांगलं होईल सर, आम्हाला दिसल. बंजारा सर, नेटवर्कमुळे व्हिडिओ बंद ठेवलाय. बर बर ठीक आहे, ओके. कंटिन्यू सर, कंटिन्यू. व्हेरी नाईस लेक्चर. हॅलो सर, कुलकर्णी सर, आवाज येत नाही आपला. हॅलो नॉट ऑडिएबल. सर, बहुतेक बाहेर पडले, त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम झालाय वाटतं. एखाद मिनिटात मला वाटतं ते जॉईन होतील परत. हा, झाले जॉईन झालेत सर. हा, झाले जॉईन. हा, ओके. हॅलो हॅलो सर. हॅलो. तिथं आपण एकमेकांशी असा संवाद साधू शकत नाही. मुळामध्ये हॅलो, आवाज येतोय? हॅलो सर, तुम्ही मध्ये जरा बाहेर पडला होतात. थोडस एखाद मिनिटापासूनच कंटिन्यू केलं तर बरं होईल. अच्छा, आता आवाज येतोय? थोडासा कटतच येतोय सर. आवाज येतोय मॅडम? हॅलो, थोडासा कटत येतोय सर तुमचा आवाज. माझं सर परत हॅलो. हा, येतोय आवाज. हा, येतोय सर आता. हॅलो. 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 हा. हॅलो सर, आवाज हॅलो. ते माईक सुरू झालेत बरेच. बाकी प्लीज म्यूट करा. माझा येतो का आवाज? ज्यांचे माईक चालू आहे त्यांनी mute करा. प्लीज व्हिडिओ आणि माईक म्यूट करा. रेंजचा प्रॉब्लेम आहे, प्लीज. स्मिता मॅडम, तुम्ही स्वतः म्यूट करा ना, इफ यू आर को होस्टिंग. आवाज येतोय माझा? माझा आवाज येतोय? हो हो सर, येतोय. हॅलो. येतोय सर, येतोय आवाज. मी माझ्या विषयाच्या शेवटीलाच येत होतो. हेच तंत्रज्ञान आहे, जिथं तुमचा आणि माझा संवाद होऊ शकत नाही, तिथं विद्यार्थ्यांचे काय शिक्षणाचे हाल असतील. तर परत आवाज गेला आपला. हॅलो. सरांचा आवाज गेलाय. हॅलो. सरांचा गेलाय. हॅलो. बाकीचे जर सुरू झाले ना व्हिडिओ आणि माईक, की मग सरांची रेंज जाती ऍक्च्युली. तर आणखी बाहेर पडले बघ. हा सर, बाहेर पडले, होतील एखाद मिनिटात जॉईन होतील. सर, आपल्याला पुन्हा जॉईन होईपर्यंत एक आपल्या संस्थेचा पुढचं पण काही जे कार्यक्रम आहेत त्याची थोडीशी माहिती देते सर येईपर्यंत. येत्या 8 तारखेला यशदाचे यशमंथन मासिकाचे संपादक डॉक्टर बबन जोगदंड हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आणि सरांचा विषय आहे स्पर्धा परीक्षांची तयारी आणि नोकरीच्या संधी. तर आज जसं कुलकर्णी सरांचं शिक्षण क्षेत्रातलं मार्गदर्शन मोलाचं ठरलंय, तसंच जोगदंड सरांचंही मार्गदर्शन मोलाचं ठरणार आहे. आणि त्या दिवशीही तुम्ही सगळे असेच प्रतिसाद देताल याची खात्री आहे. व्हिडिओ सुरू आहेत, मला वाटतं डॉक्टर, हा सर तुम्ही दिसता पण आहेत आणि आता आवाजही येतोय तुमचा.
आवाज येतोय माझं? हो हो कुलकर्णी तुम्ही कंटिन्यू करा. हा, नाही मी आता अंतिम टप्प्यात होतो. मला हेच सांगायचं होतं की जिथे तुमचा माझा संवाद होऊ शकत नाही, तर ते जे बालमन आहे, विद्यार्थ्यांना आपण ऑनलाईन प्रशिक्षण देणार आहोत किंवा शिक्षक देतात, त्या शिक्षकांची क्षमता असूनही त्यांना जे रुजवायचंय त्या बालमनावर, त्या विद्यार्थ्यावर, ते होऊ शकत नाही. आणि म्हणून तंत्रज्ञानाचा अभाव या सगळ्या गोष्टींचा मध्ये अशा या ऑनलाईन शिक्षणामध्ये या शिक्षणाची दुर्दशा होत चालली असं माझं स्पष्ट मत आहे. मी शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुन्हा सर्व शिक्षकांना वंदन करतो आणि खरं माझी जी पात्रता आहे ती मी श्लोकामध्ये एका सांगतो. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती, तेथे मज मूर्खाची गती मती, पवाडेल कोठे श्रीराम. जय श्रीराम. पुनश्च एकदा सर्वांना वंदन. मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. जगदीश कुलकर्णी सरांनी आज जे मार्गदर्शन केलं, खरोखरच जर आपण सभागृहात असतो तर किती टाळ्या पडल्या असत्या याचा अंदाज लावू शकणार नाहीत. इतकं सरांनी अगदी प्राचीन काळापासून आजच्या तंत्रज्ञानापर्यंत उहापोह इथं मांडलं. सर खूपच मोलाचं मार्गदर्शन आपण केलं. तुमच्या बोलण्यातले सगळेच मुद्दे आणि एक वाक्य तर फारच सर तुमचं मनाला स्पर्शून गेलं की संस्कार बुद्धीवर नाही तर अंतरात्म्यावर करायला पाहिजे. तर खूपच हा तुम्ही एक चांगला संदेश शिक्षकांना आणि पालकांना दिला आज. खरं तर आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा विद्यार्थी हे केंद्रबिंदू आहे आणि पालक पायात असतात आणि शिक्षक शिखर रचण्याचं काम करतात, चढवण्याचं काम करतात. आणि त्या दृष्टीने तुम्ही आज जे मार्गदर्शन केलं ते खूपच सगळ्यांचेच डोळे उघडण्यासारखं आहे असं म्हटलं तरी चालेल. शिक्षक प्राण प्रतिष्ठा करतात हे पण तुमचं वाक्य सर कायम सगळ्यांच्या लक्षात राहील. आणि एक छानसा श्लोक आठवला की भाविकीण देव न कळे संदेह, गुरुवीण अनुभव कैसा कळे. म्हणजे भाव नसला तर देवाची महती कळणार नाही आणि गुरु नसेल तर अनुभव कळणार नाही. हे आजच्या तुमच्या व्याख्यानात आम्हाला जाणवलं. तर सरांचे आभार सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा मानते. संस्थेच्या वतीनं सरांचे आभार. आज हे व्याख्यान ऐकायला लातूर मधले अनेक प्रतिष्ठित लोक आहेत. तर त्या सर्व नगरसेवक उद्योजकांचे पण खूप खूप आभार की वेळात वेळ काढून सर्वांनी हे व्याख्यान ऐकलं. आणि त्यानंतर 8 तारखेला डॉक्टर बबन जोगदंड हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. यशदा या संस्थेच्या यश मंथन मासिकाचे संपादक आहेत आणि त्यांचा विषय आहे स्पर्धा परीक्षांची तयारी आणि नोकरीच्या संधी. तर त्या दिवशीही आपण सगळे असेच मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आणि जर कुणाच्या काही शंका असतील तर सरांना विचारू शकता. एक 10 मिनिटं आपण सरांशी संवाद साधूया. कोणाला प्रश्न असतील तर. हो सर. हॅलो सर. हा बोला. नमस्कार सर. सर खूप चांगल्या पद्धतीनं आपण प्रेझेंटेशन केलात आणि आमच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या त्यांना आम्ही पोळेकर मॅडम नाही तर त्यांना मी बोरा मॅडम म्हणतो. आणि आमच्या माजी महापौर सीमेतमा खानापुरे तसेच त्यांना ते पण म्हटलं जातं. सर मला काय म्हणायचंय की आजचा जे काही 2020-21 जो काही शैक्षणिक नवीन आर्थिक धोरण आहे त्या नवीन आर्थिक धोरणाचा सर्वसामान्य लोकांच्या एज्युकेशन सिस्टीमवर कशा पद्धतीनं परिणाम पडू शकेल, म्हणजे पॉझिटिव्हली त्याला कसं घेता येईल आणि निगेटिव्हली कसं त्याला घेता येईल. म्हणजे बरेच काही त्या ठिकाणी. हा सर बोल. नवीन शैक्षणिक धोरण जे मांडलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसमावेशक धोरण आहे. जसं प्रत्येक धोरणांची आता आपल्याकडे अडचण एकच होते की आपलं कुठलंही शैक्षणिक धोरण हे चुकीचं नव्हतं, पण आपल्या शैक्षणिक ज्या पद्धतीने अंमलबजावणी झाली, म्हणजे परवा
मी एक तुम्हाला सांगतो की तुम्ही जर आता एखाद्या ठिकाणी क्लास लावलाय, तुम्हाला गुणवत्तेनुसार एखाद्या क्लासमध्ये ऍडमिशन मिळतं, बरोबर आहे? टू बी कंटिन्यू सर. मला तुम्ही वर्षभर तिथं 100% पडले पाहिजेत, ऍडमिशन मिळालं पाहिजे. प्रेशर करणं हा मुलगा त्या क्लासला ऍडमिशन मिळणार, की 100% मिळालं तर आम्ही ऍडमिशन दिलंच आहे. पण त्यांना जे शिकू तेच आम्ही सगळ्या मुलांना आता आपण ऑनलाईन सुद्धा देतो आहोत. म्हणजे जे वर्षभर त्या प्रेशर मुलांनी घेतलं, जे वर्षभर तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्यांनी जे 100% गुण मिळवले, त्याला अर्थ काय राहिला? बरोबर आहे ना? म्हणून कुठलंही शैक्षणिक धोरण हे राबवण्यामध्ये जेव्हा चुकतो तेव्हा तो प्रॉब्लेम. आता जे नवीन शैक्षणिक धोरण मांडलेलं आहे 2021च्या याच्यामध्ये, आता ह्याच्यात होईल काय? कारण पुन्हा सगळ्याची शिक्षण करायला 10वीच्या मुलावर ताण येऊ नये म्हणून त्याच्यातले हे कमी करायला सुरुवात केली. आपल्याकडे शिक्षणाचं त्याला म्हणतात डायल्यूट करण्याची जी पद्धती आहे ना, कमी झाली की नीट जी परीक्षांना किती विरोध होतोय. ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे त्या पालकांनी लातूर सारख्या ठिकाणी, औरंगाबाद सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी आपले पाल्य स्वखर्चाने ठेवले, खूप खर्च केले, त्यांच्यापासून दूर राहिले, त्यांनी सगळी नोकरी करत शनिवार रविवार त्यांच्यासाठी गेले. त्यांनी अभ्यास एवढा केला आणि आज भूमिका अशी आहे की ती परीक्षा रद्द व्हावी. ठीक आहे, ती परीक्षा कालांतराने थोड्या पुढे घ्यावी ही असतील. म्हणायचे की त्या मूल्य जे आहे, जे आधी चांगलं होतं आता त्याच्यामध्ये स्पेसिफिक जे स्पेशलायझेशनच्या संदर्भामध्ये आहे त्या संदर्भाचा समावेश आहे. फक्त ते राबवलं कसं जातं याच्या अनुषंगाने त्याचे परिणाम आपल्याला अनुभवतो. असा आपला अनुभव आहे आतापर्यंत. सर तुम्ही दुसरी गोष्ट बोललात की ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टीम जी आहे, ट्रॅडिशनल जे आपण तुम्ही म्हटलात की दूध कोण देतं, हे देतं असं तर त्या पद्धतीचं. पण ह्या शैक्षणिक धोरणामध्ये एका विशिष्ट कलमामध्ये म्हटलं की ट्रॅडिशनल एज्युकेशनवर एवढं भर देण्यात येणार नाही, फक्त तंत्रज्ञानावर आणि आजच्या मॉडर्न ह्याच्यावरती भर देण्यात येणार आहे. पण त्यामुळे ते ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टीम टोटल लॅप होईल ना सर? आता हेच ना, मग आता आपण जे आजचा विषय घेतले होते, आपण आजचा जो विषय घेतला होता त्याच्यामध्ये 3 घटक घेतले होते, एक शिक्षक, पालक आणि विद्यार्थी. हा सर. हॅलो. मी सुरुवातीलाच सांगितलं माझ्या लक्षात. त्याच्यामुळे आपला जो दुसरा घटक आहे पालक, हा जो घटक आहे, हॅलो, सरांचा आवाज कटलाय पुन्हा एकदा. हॅलो जगदीश सर, तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो, आवाज. हॅलो, सरांचा आवाज म्हणजे व्हिडिओच पुन्हा बाहेर पडले बहुतेक सर. नाही सर आहेत, आतमध्ये आहेत सर, पण आवाज नाही येते सरांचा. पुन्हा वापस येईपर्यंत आता जे सर मॅडम विषय विद्यापीठाचा व्यक्ती तर त्या सरांना आणि सर्वांनाच मला एक आनंदाची बातमी अशी सांगायची आहे की उद्या शिक्षक दिनानिमित्त अखिल भारतीय साहित्य परिषद देवगिरी प्रांत, तर या संस्थेतर्फे म्हणजे साहित्य परिषदेतर्फे पोहेकर मॅडमचा उद्या उपक्रमशील अध्यापक म्हणून गौरव केला जाणार आहे. मॅडमला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर मॅडम तुमचं खूप खूप अभिनंदन. वाईज वर्ल्ड रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सचिव डॉक्टर प्रीती पोहेकर यांचं साहित्य परिषदेतर्फे उद्या सन्मान केला जाणार आहे. संस्थेच्या शिरपेचा एक मानाचा तुरा यामुळे पोचला गेला आहे. धन्यवाद राजश्री मॅडम, तुम्ही ही जी माहिती दिली इतरांना त्यासाठी तुमचे आभार. हो, आजच ते कळालं आहे मॅडम, त्यामुळे मला राहवलं नाही. आणि शिक्षक दिनानिमित्त हा तुमचा
सत्कार होणार आहे, गौरव होणार आहे, त्याच्यामुळे सांगण्याचा मोह झाला. हो, थँक्यू. सगळ्यांनीच तुम्हाला अभिनंदन सांगितलंय मॅडम मेसेजद्वारे. हो, सगळ्यांचेच मी आभार मानते. आपण खरं म्हणजे आज खूपच जास्ती प्रॉब्लेम आहे सगळीचकडे नेटवर्कचा, आणि लाईट पण लातूर शहरामध्ये तर जवळजवळ खूपच वेळ नव्हते. त्यामुळे लॅपटॉप चार्ज नाहीये, मोबाईल चार्ज नाहीये, असे खूप इश्यूज आहेत. आणि तरीही आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी जॉईन झालेलो आहोत. जगदीश सर बाहेर पडलेले आहेत पुन्हा. बघूयात सर जॉईन होतात का. आपण यानंतर योगाविषयीचं पण एक मार्गदर्शन आपल्या संस्थेतर्फे होणार आहे. येत्या महिनाभरात असेच उत्कृष्ट कार्यक्रम देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे तो थोडासा डिस्कनेक्ट होत गेला, त्याच्यामुळे युट्यूबवर पण तुम्ही हा बघू शकाल. या आधीचे पण व्हिडिओ युट्यूबवर आहेत. त्याशिवाय जे नेटसेट परीक्षेच्या तयारीसाठीचं जे मार्गदर्शन असतं, तर त्याच्याविषयीचे पण व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्ही बघू शकता, वाईज वर्डच्या. सर येऊ शकतायत का? एकदा फोन करून पाहायचा आहे की थांबायचंय मॅडम? मी बघतेय सरांना फोन करून. म्हणजे इतके नेटवर्कचे प्रॉब्लेम्स आहेत तरी पण सगळे शेवटपर्यंत ह्या सेशनला थांबले. मराठी संस्कृत. सरांचा फोन लागत नाहीये, बहुतेक फोनचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला असावा सरांच्या. एखादी ओळ माहिती का? मला वाटतं प्रश्न पण तशी सगळ्यांची संपलेलीच आहे. बघा ना, गरमी किती आज, पाय पळायला. हे पायात येऊ नको रे. मॅडम लागत नाहीये फोन सरांना. हा, नाही, सरांचा फोन लागत नाहीये. लागला रिंग जातो. लागलाय का? हॅलो, बोला ना. हा, जॉईन होऊ शकत नाही आता तुम्ही? नाही ना, माझं नेट फार मोमललं सगळं. बघा 1 मिनिट. बाहेर होता. हा, 2 मिनिटं बघू, 2 मिनिटात होतो बाहेर. चालू आहे तुमची मीटिंग? हो, चालू आहे तेच, म्हणूनच थांबायचं की काय करायचं म्हणून. 2 मिनिटात बघतो मी. बाकी सगळे लेफ्ट झाले का? हॅलो. हॅलो. नाही आहेत. आज सरांनी जे मार्गदर्शन केलं. हॅलो, कुणाला बोलायचं आहे का? आवाज येतोय मॅडम. आता सविस्तर माहिती दिली सरांनी, पण माझं एक असं मत आहे, मी मत मांडतोय, स्मिता मॅडमला सुद्धा माझं मत आहे की मेडिकल साठी जे 70-30चा प्रोग्राम आहे, त्यासाठी थोडस मराठवाडा आपला मागासलेला आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी आंदोलन व्हायला पाहिजे. आणि आपले पालकमंत्री अमित भैया देशमुख हे सध्या आहेत, त्यांच्यापर्यंत मॅडमच्या ह्याच्यानं ते माहिती पुरवून 70-30चा कोटा बंद करून समान कोटा द्यायला पाहिजे, असं माझं एक नम्रपणे विनंती आहे. सर, आपलं नाव सांगाल का प्लीज? डॉक्टर मेहराज खान मॅडम. स्मिता मॅडम. हो, खान भैया, नक्कीच या विषयावर मला वाटतं धीरज भैया देशमुख साहेबांनी सुद्धा या संदर्भात पत्र दिलेलं आहे. आणि आपण आपल्या माध्यमातूनही नक्कीच प्रयत्न करू, साहेबांना बोलू आणि तसं पत्रही त्यांना देऊ. कारण मॅडम आपल्या मराठवाड्याचं खूप नुकसान होत आहे, मराठवाड्यांच्या मुलांचं नुकसान होत आहे. आज तुम्ही हे नक्की कार्यक्रम खूप अतिशय चांगलं घेतलं आणि मी आभारी आहे मॅडम. ह्या कार्यक्रमाला मी बसलं आणि तुम्ही मला इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी आभारी आहे. हॅलो. आणि आपण जो विषय मांडला कालच, मी त्याचा विचार करत होते की हे खरंच 70-30च्या धोरणाच्या संदर्भामध्ये आपण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे आणि आपणही तो मांडताय, तर नक्कीच आपण त्यासाठी प्रयत्न करू. हॅलो मॅडम. हा मॅडम, तुमचा आवाज थोडासा कमी येतोय, व्हॉल्यूम कमी आहे तुमचं थोडंसं. व्हॉल्यूम कमी आहे का? हा.
नाही मॅडम, 100% आहे. आता जरा बरा येतोय. आता येतोय का जरा, आवाज आता? हा आता जरा बरा येतोय. हा हा, तर मी तेच म्हणत होते की आता जे खानभैया सांगत होते, कालच माझ्या डोक्यात हा विषय आला होता की आपण यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. 70-30 जे आहे धोरण, तर नक्कीच या माध्यमातनं अमित भैया साहेबांना बोलून त्यांना वाटलं तर पत्र देऊन आणि इतकी खरी परिस्थिती काय आहे मराठवाड्याची त्याची कल्पना त्यांना देऊन आपण हा विषय लावून धरू, एवढंच सांगेन मी आणि निमित्ताने. आणि मॅडम सदैवाने भैया मॅडम सदैवाने भैया आपले पालकमंत्री आहेत आणि त्या शिक्षणाचे क्षेत्रातले मिनिस्टरही आहेत, तर हे नक्कीच भैयाच्या हातावरून होणार आहे. माझा सुद्धा रेफरन्स त्यांना द्या मॅडम, अशी विनंती करेल मॅडम. नक्की नक्की. थँक्यू मॅडम. हा मॅडम. सरांशी कॉन्टॅक्ट झाला माझा, सरांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, ते जॉईन होऊ शकत नाहीये. तर सर म्हणत होते की तुम्ही मग हे एंड करा मीटिंग. ठीक आहे राजश्री मॅडम, तुम्ही समअप करा राजश्री मॅडम. पोहेकर मॅडम. हा सर. म्हणलं कॉंग्रॅच्युलेशन सांगायचं होतं, त्या संदर्भात मी बोलत होतो. हो, थँक्यू. उद्याच्या म्हणजे 5 ऑगस्ट दिनानिमित्त तुमचा गौरव करण्यात येणार आहे. त्या संदर्भात म्हणजे स्वराज्य दिशा या फेसबुक पेजच्या संचालक आणि सर्व टीम तर्फे तुमचं अभिनंदन. हो, खूप मनपूर्वक आपले आभार सर. बाकी आता सर आहेच नाही, त्यामुळे प्रश्न विचारण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये काही वेळ वाया घालून काही अर्थ नाही. हो, मी तुमचा प्रश्न खरं म्हणजे वाचला होता सर. तुम्ही जे लिहिलेलं आहे ना की नवरा बायको सर्व्हिस करत असतील तर मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं, अशा पालकांनी काय करावं याचं मार्गदर्शन करावं. काय करायला पाहिजे. हा. आता सर जरी बाहेर पडलेले असते आपले आजचे वक्ते, तरीही मला असं वाटतं की बेडगे सरांनी हा खरं म्हणजे खूप महत्वाचा इश्यू रेज केलेला आहे. तर यावरती आपण जे लोक सध्या आहोत, जॉईन आहोत, त्या लोकांनी थोडंसं आपलं मत व्यक्त करायला हरकत नाहीये. सर असं म्हणतात की नवरा बायको सर्व्हिस करत असतील तर मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं, अशा पालकांनी काय करावं. सर मला वैयक्तिक असं वाटतं की आपण क्वालिटी टाइम मुलांना किती देतो हे महत्वाचं आहे. आपण खूप जास्ती वेळ देतोय, म्हणजे ज्या गृहिणी आहेत त्यांचीही मुलं खूप अभ्यास करतात असं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की क्वालिटी टाइम देणं याच्यावरती पालकांनी, आई वडिलांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आता इतरांनी पण आपली मतं या संदर्भामध्ये मांडावीत. मला स्वतःला असं वैयक्तिक वाटतं की आई वडील किंवा नवरा बायको नोकरी करणं ही काळाची गरज बनलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न तर कायम राहणार आहे की दोघंही घराबाहेर पडणार. पण त्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं असं म्हणण्यापेक्षा जो वेळ आपण घरामध्ये राहतो त्या वेळामध्ये त्या मुलांशी आपला संवाद किती आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. मॅडम संवाद हरवला आहे. काय चालू आहे मुलांना, मग तेच म्हणते मी की संवाद करणं गरजेचं आहे. जो वेळ आपल्याकडे आहे, मोबाईल आपल्या बाजूला ठेवून आई वडील आणि मुलगा यांच्यामध्ये संवाद होणं गरजेचं आहे. तो संवाद झाला तर आपोआपच त्यांचं कुठे लक्ष आहे, ते काय करतायत या गोष्टी आपल्याला कळतील आणि त्यातून मग आपण काय करू शकतो, काय मार्ग काढता येईल आपल्याला ते सुद्धा सुचेल असं मला वैयक्तिक वाटतं. छान मतं मांडली मॅडम तुम्ही दोघींनी पण. आणि खरं तर आई वडील नोकरी करतात म्हणून बाकी सगळ्या वाटा बंद आहेत असं नसतं. ह्या सवयी आई वडिलांनीच थोड्याशा मुलांना नोकरी करत असताना लावल्या तर काही हरकत नाही. अरुणा ढेरेंचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे की उत्तम माणूस होण्याची एक वाट पुस्तकं, भाषा, साहित्य आणि कलांमधून जाते. तर थोडंसं आपण आपल्या मुलांना या गोष्टींकडे वळवलं तर मुलांवर संस्कार करायला आई वडील कमी पडतील असं वाटत नाही. त्याच्यामुळे लहानपणापासून नोकरी सांभाळून आई वडिलांनी थोड्या ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच मुलं चांगलीच घडतील असं वाटतं. मॅडम धन्यवाद त्याबद्दल. मॅडमने छान प्रकारे प्रतिक्रिया दिली आणि उत्तर दिलं. तरी पण मला असं म्हणायचं होतं की बाबा समजा आपण ड्युटी करत असताना किंवा दोघे ड्युटी करत असताना मुलं अभ्यास करतात की नाही करतात या संदर्भात आपल्याला त्याची माहिती नसते.
जरी आपण संवाद साधलो तरी त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये काहीतरी खंत असते की बाबा आपल्या मुलांनी आपण घरी नसताना ड्युटीवर असताना त्यांनी अभ्यास खरंच केला आहे का टीव्ही बघितला का मोबाईल पाहिला का काय, त्या संदर्भात काय तो खेळायला गेला का बाहेर मित्रांसोबत गप्पा मारल्या, त्या संदर्भात आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला कल्पना नसते की तो काय केलेला आहे. मॅडम एक्सक्यूज मी मॅडम, मी बोलू बोला ना. बोला. हा, ऍक्च्युली पालकांनी आपल्या पाल्यांवर विश्वास हा पहिले ठेवला पाहिजे. इथे हे विश्वास खूप महत्वाचा असतो की हे ते स्वतः म्हणतायत की काय त्यांनी केलंय काय नाही हे मला माहिती नाही, बट दिस इज नॉट द थिंग. त्यांनी असं म्हटलं पाहिजे की माझ्या लेकरांनी अभ्यासच केलाय आणि 1 दिवसाचा अभ्यास हा ठरलेला असतो. विश्वासाने त्यांनी त्यांना घेऊन त्यांना विचारलं पाहिजे आज दिवसभरात काय झालं बेटा, तू काय काय केलंस, आणि आपण आल्यानंतरही त्या मोबाईलला त्या टीव्हीला ऑफ नाही. मान्य आपण थकतो, इट्स नो डाऊट की आपण बाहेर गेल्यानंतर काय नाही ते फेस करतो, दॅट इज नॉट द इश्यू. बट थिंग इज दॅट आल्यानंतर आपण तो मोबाईल ऑफ, बाहेरच्या गोष्टी उमऱ्याच्या बाहेर, टीव्ही ऑफ, आणि तो क्वालिटी टाइम जे म्हणतात 1 तास 2 तास काय असेल, फक्त अर्धा ते 1 तास 1.5 तास तुम्ही मुलांना द्या. काय झालं दिवसभरात काय नाही हे जर विचारलं तर ते मुलं व्यवस्थित सांगतील, व्यवस्थित बोलतील, दिवसभराच्या घडामोडी त्या तुम्हाला सांगतील आणि काय शाळेत झालं हेही तुम्हाला सांगतील. त्यामुळे यू हॅव टू फेथ ऑन देम. विश्वास ठेवा, तुम्हाला नक्कीच त्याचे फीडबॅक इन अ व्हेरी गुड वे मिळतील. असं नाही की तुम्ही असं जर तुम्ही म्हणलात तर ते तसंच होणार. एक आपण जे म्हणतो त्याचं वलय निर्माण होतं, एक असं म्हटलेलं आहे. सो यू हॅव टू थिंक पॉझिटिव्हली की नाही माझ्या मुलांनी आज दिवसभरात मला जे हवं त्याला जे हवं तेच केलं असेल, मीन्स आर यू गेटिंग मी, अभ्यासच केला असेल. ओके देवयानी मॅडम ना आपण जे बोलत आहात, मायसेल्फ मिसेस महाजन. या मॅडम, आय एम ॲग्री विथ मॅडम महाजन मॅडमशी मी ॲग्री आहे. खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितले, त्यांची प्रतिक्रिया खूप छान. सर, महाजन मॅडमशी मी पण ॲग्री आहे, कारण त्यांनी मला तेच पाहिजे होतं की बाबा आपण जे करतो की बाबा पाठीमागे आपण काय करतो काय नाही, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे मिळालं तर खरंच मला पण समाधान वाटतं की बाबा खरोखर आपण विचारायला पाहिजे, मुलांना जवळ घेऊन बोलायला पाहिजे किंवा संवाद साधला पाहिजे आणि काय केलं काय नाही त्यावर विश्वास पूर्णपणे ठेवला पाहिजे. आता महाजन मॅडमनी सांगितलं त्या मताशी मी सहमत आहे आणि त्यांचं खरोखर मी धन्यवाद मानतो की त्यांनी छान प्रकारे मला मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर, तुमच्या प्रश्नाचं निरसन झालं. सगळ्यांचेच आभार, सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल. आणि आता आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुम्ही सर्वांनी जी साथ दिली तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. पुढच्या कार्यक्रमालाही असाच छान प्रतिसाद द्या आणि उद्योजक असूनही ज्यांच्या आतमध्ये एक उत्तम वक्ता आहेत असे आजचे वक्ते, एक संवेदनशील शिक्षकही त्यांच्या आत कुठेतरी अजून आहे, ते प्राध्यापक होते आणि आता उद्योग क्षेत्राकडे वळले, तरीही आजच्या त्यांच्या भाषणावरून हे सगळं आपल्याला जाणवलं आणि एक छान मार्गदर्शन आपल्याला त्यांच्याकडून मिळालं. त्याच्यामुळे आपण खरं तर कुलकर्णी सरांचे आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहू आणि त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक मुद्द्याचा आपण विचार करून ते अंगीकारण्याचा प्रयत्न करूयात. आणि संस्थेच्या अध्यक्ष खानापुरे मॅडम, सचिव पोहेकर मॅडम, तुम्ही हा कार्यक्रम सगळ्यांसाठी इतक्या उत्तम पद्धतीने आयोजित करून सर्वांना इतकं छान मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं त्याबद्दल तुमचे आभार. आणि आजचा हा कार्यक्रम आपण आता इथेच थांबवूयात. पुन्हा भेटणार आहोत येत्या 8 तारखेला. डॉक्टर बबन जोगदंड हे आपल्याला स्पर्धा परीक्षांविषयीचं मार्गदर्शन करणार आहेत. तोपर्यंत नमस्कार.